आता मी पोचलो आहे सोनप्रयागला. इकडून आय गेस जे आपल्याला जिथे जायचं आहे तिकडनं आपल्याला शटल सेवा भेटणार आहे गौरीकुंडपर्यंत. ते एक दीड किलोमीटर आहे. याच्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सॉरी, रजिस्ट्रेशन झालं आहे. रजिस्ट्रेशन चेक इन करायचं आहे QR कोड स्कॅन करून. तर तेच आता करणार आहे फर्स्ट जाऊन. असं वाटतं थोडी लाईन असेल. हे बघा घोडे. अश्विनी डॉल, आमची डॉल आहे ना टोपी. बघा कशी भांडणं करतात. बघा बघा यांच्या भांडणामध्ये बघा जरा. अब तो जोश देखो और बाद में जोश देखो. सकाळचे वाजलेत 5, पण इथे असं वाटतंय की 6 साडेसहा वाजलेत, कारण इथे उजेड खूप झालेला आहे आता. ही अशी लाईन जाते इकडून पूर्ण त्या इथून पुढे अजून 1 किलोमीटर असेल लाईन. सकाळचं उजेड बघ मम्मी. आपल्याकडे उजेड आहे का? आता ट्रेक चालू करणार आहे. चला आता रजिस्ट्रेशन नंतर भेटूया आपण. सोनप्रयागमध्ये इथे कार पार्किंग आहे बघा. 2 व्हीलरसाठी आणि 4 व्हीलर होते. मस्त की मॉर्निंग होते. सकाळचे वाजलेत 6 आणि ही लाईन आहे रजिस्ट्रेशन पाससाठी. पाठीमागे अजून 1 किलोमीटर तरी असेल पाठीमागे. आणि हा आमचा माणूस सगळ्यांना पुढे जाण्यासाठी अडवते. जे मध्ये घुसतात त्यांना अडवते. गुड्डी, हा असं चांगलं दिसतं. कोणाला जाऊन नको देऊ भाई. कोणाला मध्ये घुसून नको देऊ. बघ कोणच नाही येत. सगळे घाबरलंच आहे तुला. मी पुढे तिथं थांबवलं पाहिजे होतं. हा, एक लाईन संपली. आता दुसरी लाईन. कशासाठी लाईन आहे त्या दिवशी? ही शटलसाठी लाईन आहे. चलो आता इकडनं कधी आयोजन नाही. इथं लाईनीची जरा पण चांगली व्यवस्था नाही ॲक्च्युली. हां, कोणी येऊन कुठेही घुसतं. इथे एक स्कॅनर आहे. जर तुम्हाला मध्ये घुसायचं असेल ना तर घुसून जावा, कारण इथे जरा पण व्यवस्था नाही आणि कोण काम नाही करत आहे इथे. ओके, तर तिकडे एक स्कॅनर आहे एंडला. तिथे फक्त स्कॅन करायचं तर तुमचं यात्रा पास होऊन जाईल रजिस्टर. लाईन मध्ये सकाळ सकाळ हा, लागू नका. yes, सरळ yes. पुढे पुढे चालत या. हा. तिथे एक अटल काय ते हां, ते स्कॅनर मध्ये आहे ते लोकेशन. काय नाही, सोनप्रयागचाच आहे तो चेक पॉईंट. चेक पॉईंट आहे. चेक पॉईंट आहे तिथे. आपला रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे यात्राचं ते फक्त स्कॅन करायचं त्या मशीनमध्ये तर तुमचं होऊन जाईल. आता ही बघा लाईन आहे टॅक्सीसाठी. हा ब्रिज आहे जो सोनप्रयाग आणि गौरीकुंडला जायचा रस्ताला कनेक्ट करतोय. बघून घ्या. फटाफटच चालू आहे बाहेर.
येऊ शटल सेवा भेटेल गौरीकुंडपर्यंत. मग तिकडनं आपला ट्रेक सुरू होईल. हे बघा आमची डॉल. ए डॉल. एन्व्हायरमेंट खूप छान आहे. हां एन्व्हायरमेंट खूप चांगलं. खूप मस्त. तुला काय बोलायचं आहे बाबू? हां आता सध्या आम्हाला जीप पकडायची गौरीकुंडला जायला. हां आणि 50 रुपये पर पर्सन आहे. 50 रुपये तिकीट आहे. आमची फंटर लोक ऑलरेडी पुढे गेलेली आहेत. हां आता आम्ही आलो आहे गौरीकुंडला आणि आता सुरू करतो. जरा नाश्ता केला मॅगी वगैरे. काय बोलतो? गर्दी भरपूर आहे. ही आहे गौरीकुंडची संकरी गली. इकडे ॲक्च्युली गर्दी होते पण नंतर जाऊन मोकळीच जागा आहे. हा बघू शकता मार्केट. बहुत गर्दी आहे. विशाल किती किलोमीटर? 20 किलोमीटर आलाय आपण आता. 2 किलोमीटर काय? 2 किलोमीटर पण नसेल झालं. किती किलोमीटर झाला? हा अंदाज 1 किलोमीटर पकडून जा. कसं वाटतंय? बरं वाटतंय का? सही आहे. चढण तर आहे भाई, चढण तर आहे भरपूर आहे. आत्ताशी 2 किलोमीटर आलो ना आपण. अजून आपल्याला 20 किलोमीटर अजून जायचं. ॲटमॉस्फिअर एक नंबर झाला पण एकदम क्लिअर सही आहे. काय कुठे पोचलो आता आपण? काय सीन? काय सीन नाही मला नको माझा आवाज. काय मग? आपण रामवाड्याला पोहोचणार आहे. रामबाडाला पोचणार आहे. नाही आता भीमबली येईल ना पहिला, नंतर रामबाड्याला. आता भीमबली 2 किलोमीटर असेल. केदारनाथ अजून 14 किलोमीटर आहे. किती? 14 किलोमीटर. 14 किलोमीटर. अच्छा म्हणजे आपण 6-7 किलोमीटर आलोय म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे. ओके जरा स्टिंग पिलो आता आपण. आता थोडा काय मग लाईनीमध्ये घुसतायत का पब्लिक? आता लाईन बिन काय नाही इथे. आता लाईन नाही बघा, कोण लाईन बिन नाही भाई इथे. लाईन मध्ये असतं तर भाई आपला आहे ना इथे. डायरेक्ट काठी. हा डायरेक्ट काठी बिठी. चलो काय बोलते पब्लिक? एक नंबर बबली. 360 व्ह्यू 360 खतरनाक. काय किती बाकी आहे आता? 4 किलोमीटर बाकी आहे. अरे मंजिल फक्त दूर एकच नाही पैसे. आहे. हा 4 किलोमीटर बाकी आहे. 4 किलोमीटर. मला वाटलं 10 हे 4 किलोमीटर बाकी आहे. 4 किलोमीटर मध्ये अजून 10 किलोमीटर म्हणजे बाई. नाही झालं आता संपलं. बस झालं. पण इकडचा पॅच मस्त आहे रे एकदम 360. अरे पण विचार कर ना, विचार कर. खतरनाक आहे खतरनाक. इकडचं क्लायमेट एवढं चांगलं आहे. जर आपण
एन्जॉयमेंट करायची बोललो तर किती एक मजा नंबर मजा येईल मजा येईल एक नंबर हो एक फक्त नंबर होल्डिंगचं बोलते मी झालं आता फक्त बाकी काय थोडा बोलत टाइम झाले नाही फक्त थोडा आता टाइम तुम्ही वेगळ्या आता काढता फिर मंजिल अपने पण इकडे फोटो पण चांगले येतात काय माहिती व्हिडिओ चांगला येतो फोटो पण चांगले येतात व्हिडिओ पण चांगले चेहरा येतात. चांगला येतोय खिल्लाय तुझा चेहरा आता आई. दिवसभरामध्ये फक्त एकदाच पाऊस पडलाय आम्ही रेनकोट घेऊन आलोय अरे पण येताना लागलं तर आता जाताना नाही लागला जाताना लागलं दोन्ही पण सांगू ना ग्लव्सचा तर उपयोग नाही झालाय अजिबात नाही हा जेव्हा तर रात्रीचं फिरायचं असेल ना मंदिराच्या आवारात तेव्हा काय ग्लोव्ज हे चल. जाम थंडी असते पण तेव्हा आता तरी एकदम एन्व्हायरमेंट एकदम मस्त टाकायला हा, आता मस्त आहे एक नंबर झालं आता जास्त आता -4 -6 पर्यंत जातो माहिती मंदिराच्या आजूबाजूला येस येस एकदम मध्येच सनी होतं मध्येच मौसम एकदम रेनी सारखा होतो एकदम इथे येऊन काहीतरी वेगळीच एनर्जी आली ना भाई इथे मग मजा आली काय माहिती 360 व्ह्यू भेटला ना आपल्याला हेलिकॉप्टर पूर्ण क्लाउड्सने हे झालं ना कसं वाटतंय एक नंबर वाटतंय पण आता मंदिर बघायचंय मंदिर तर बघायचं आहे यार पण व्ह्यू पण बघ ना काय खतरनाक व्ह्यू आहे यार इथे हा पॅच कशासाठी बनला असेल एकदम प्रॉपर बनवलं याला आय गेस पालखी बिलकी असेल ना तेव्हा इथं आणत असेल ना खतरनाक आहे रे. ही सुंदरता कुठेच बघायला भेटत नाही एकदा तरी यावं स्वर्ग आहे. पण त्या तयारीनेच यावं काय बोलते स्वर्ग आणि धरतीचं मिलन असेल ना तर केदारनाथ खरंच मग वरती तुम्ही बघताल ना तर तुम्हाला पूर्ण स्वर्ग दिसेल असं वाटेल इंद्रदेवता आहे ना सगळीकडे आपल्याकडे बघतायत आपल्याकडे आपली काळजी घेतायत की ह्यांना काही त्रास नको व्हायला आणि आपली धरती माता आपल्याला सपोर्ट देते खालून वरती जायला असं काय पाहिजे तिथे एकदम भारी दिसते यार दरी आपण एकदम लांब ना आलोय ना इकडनंच कुठून तरी आला इकडनंच कुठून तरी आलोय खूप लांब ना आलोय यार दिसत पण नाही तो पॉइंट खतरनाक असं वाटतं असंच बघत स्टेजचे ऑप्शन भरपूर दिसतात ना इथे काय टेन्शन नाही वाटत आहे मला बघून तरी नुकताच 5 मिनिटामध्ये आता वातावरण एकदम चेंज झालं आहे पावसासारखं वातावरण निर्माण झालं आहे सगळे ढग खालनं वरती येतात आणि थंडी पण खूप वाढली आता अजून वाजते तरी पण हेलिकॉप्टर सेवा चालूच आहे हो काय व्ह्यू आहे कंटिन्यू काय बोलतोय अचानक थंडी वाढली ना आता आणि धुकं पण वाढलं अचानक खाली दाखव काय मला असं वाटतं पाऊस पण पडू शकतो काय सांगू शकत नाही 2 मिनिटात वातावरण चेंज होतं इथे 2 मिनिटात हा आहे काय रुद्राक्षाचं फळ हा रुद्राक्ष हे आहे रुद्राक्ष आणि हे फळ. हे आहेत फुलाचे हे आपल्याला केदारनाथमध्ये बघायला भेटेल पण त्यांनी बोलले की जर तुम्ही फळं घेताय तर त्याच्यामध्ये काय पण निघू शकतं मग ते तुम्हाला घ्यायला लागेल रुद्राक्ष असं आहे. ठीक आहे केदारनाथचा रस्ता कधीच संपत नाही फक्त एकच सांगेन की जर कोण मला विचारेल की हे जाण्याचा रस्ता कसा आहे केदारनाथचा तर मी त्यांना एकच सांगेन की नेवर एंडिंग रस्ता आहे आणि चढतच जायचं आहे तुम्हाला कधी स्ट्रेट रस्ता एकदम क्वचित येतो कुठेतरी नाहीतर बाप रे चढतच जायचं आहे भाई खतरनाक
काय बोलतो केदारनाथच्या रस्त्याला तू एक शॉर्ट मध्ये काय बोलेल, कसा वाटला तुला? नाही, मला तर खतरनाक वाटला. नेव्हर एंडिंग आहे ना? हात काढ ना बाळा. हात काढ नेव्हर ना. एंडिंग आहे बाहेर. सेकंड मला सवय आहे असं फिरायची, त्याच्यामुळे मला जास्त काही त्रास होत नाही. ज्यांना जास्त करून बाहेर फिरायची सवय आहे, गाडी वापरत नाहीत, वॉकिंग जास्त करतात, त्यांनी केदारनाथला येऊ शकता. जर बाकीचे कोण येत असतील ज्यांना सवय नाही आहे, त्यांनी गपपणे घोडा जे काय असेल ते तुम्ही करा आणि वरती या. हा हेलिकॉप्टर इज द बेस्ट. हेलिकॉप्टर म्हणजे ते बेस्ट, बेस्ट लेकिन क्लायमेट budget मध्ये पण येतं आणि- बजेट पाहिजे तेवढं. नाही नाही 6 ते नाही 7 हजार. जास्त- एवढा बजेट नाही पिट्टू आणि एवढा 5-6,000 तर राऊंड ट्रिप ती पण कोणी देऊ शकतो. जर पिट्टूला तुम्ही जे देताय तर पिट्टूला तुम्ही किती देताय? 6,000 रुपये देताय पिट्टूला. आणि लगेच जर लगेच फक्त दिला तर लगेचला जे काय लगेच तुमचं जेवढं असेल, जेवढा ग्रुप असेल त्याच्यावरती मॅटर करतं सामान किती आहे. 40-50 किलो असेल तर मिनिमम 3,000-3,500 पर्यंत लगेच घेतलं जातं. खाली तो पिकअप करणं आम्ही तो तसंच केलंय. लगेच आम्ही दिलेलं आहे पिट्टूचा आणि आम्ही चालत आलो आहे आम्ही. आणि खूप लेट झालं आहे, मंदिर पण क्लोज झालं आहे. आता आपल्याला फर्स्ट लुक पाहायला भेटतोय मंदिराचा. आणि